नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर मी आज गाजराच्या आणि गुळाच्या गोड पुऱ्या बनवणार आहे। यासाठी गाजर धुवून घेतलेला आहे, वरचं साल काढून घ्यायचे। तर आता वरचं साल काढून झालेलं आहे। तर मध्यम आकाराच्या खिसणीने खिसून घ्यायचे गाजर। तर आता गाजराचा खिस एक वाटीभर घ्यायचा आहे पुरे बनवण्यासाठी। तर एक वाटी गूळ घेतलेला आहे। तर कढईमध्ये तूप टाकायचे, गॅसवर कढई ठेवलेली आहे। एक चमचा तूप टाकायचे आणि आता याच्यामध्ये गाजराचं खिस टाकायचं आहे आणि आता चांगला भाजून घ्यायचं तेलामध्ये। थोडंसं मीठ टाकायचे आणि झाकण ठेवायचे। 5 मिनिट झाकण ठेवायचे गाजर एकदम मऊसूत होण्यासाठी। तर आता बघू शकता एकदम छान असं तयार झालेलं आहे, गाजर मऊ झालेला आहे। तर आता ह्याच्यामध्ये गूळ टाकून घ्यायचा आहे। तर आता गूळ वितळण्यासाठी झाकण ठेवायचे। वाटलंच तर एखादा चमचा पाणी टाकायचे मध्ये। तर सर्व गूळ विरघळलेला आहे। आता गॅस बंद करायचा आहे। तर थंड होण्यासाठी ठेवायचे। तर आता हे थंड झालेलं आहे, बघू शकता गाजरामुळे आणि गुळामुळे एकदम छान असा रंग आलेला आहे। त्यामध्ये साहित्य टाकायचे, विलायची पावडर टाकायचे अर्धा चमचा, 2 मोठे चमचे तांदळाचे पीठ टाकायचे, 2 मोठे चमचे रवा टाकायचा आणि जेवढं बसेल एवढं गव्हाचं पीठ टाकायचे। तर रव्यामुळे आणि तांदळाच्या पिठामुळे एकदम पुरी खुसखुशीत होते। तर मला 1 ते 1.25 वाटी पीठ लागलेलं आहे मला गव्हाचंही। तर आता हाताने एकजीव करून घ्यायचे। तर आता थोडंसं हाताला तूप लावून अशा पद्धतीने एकजीव करून घ्यायचे पिठाचा उंडा। तर एकदम छान असं पीठ तयार झालेलं आहे, तर बघू शकता। तर आणखी थोड्या वेळ अशा पद्धतीनं मळून घ्यायचे। तर मी अशा पद्धतीनं मोठी चपाती लाटून घेणार आहे पिठाचा उंडा घेऊन। तर टोपणाने कट करून घ्यायचे। तर आपल्या चपाती एवढी थोडीशी जाडसर लाटलेली आहे चपातीपेक्षा। तर अशा पद्धतीचे पुऱ्या तयार झालेल्या आहेत, बघू शकता। तर गॅसवर कढई ठेवली आहे, तेल गरम होण्यासाठी मध्ये तेल टाकलेलं आहे आणि पुऱ्या तळून घ्यायच्यात सर्व। तर एकदम खुसखुशीत अशा पुऱ्या तयार झालेल्या आहेत, बघू शकता। अशाच पद्धतीने सर्व पुऱ्या तयार केल्यात मी आणि तळून घेतल्यात, तयार झालेले आहेत। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।